Hello students, welcome our channel MK Tutorials. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द अँट अँड द ग्रासहोपर चा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. हू स्पोक द फॉलोइंग सेंटेन्सेस? राईट द नेम इन द ब्लँक्स बिलो ईच सेंटेन्सेस. म्हणजे खाली वाक्ये कोणी बोलली, प्रत्येक वाक्याखाली रिकाम्या जागी नावे लिहा असं सांगितलं. ए. व्हॉट आर यू डुईंग? कम अँड प्ले विथ मी. तर आहे ना, तू काय करतेस? माझ्यासोबत खेळायला ये. असं कोण म्हणलं? तर आन्सर आहे द ग्रासहोपर. बी. सून विंटर विल बी हिअर. देअर विल बी स्नो एव्हरीवेअर. तर काय? तर क्वेश्चन आहे लवकरच हिवाळा येईल, सर्वत्र बर्फ पडेल. असं कोण म्हणलं होतं? तर आन्सर आहे द अँट. सी. आय एम व्हेरी हंग्री. मला खूप भूक लागली आहे. असं कोण म्हणतं? तर ग्रासहोपर. आन्सर आहे द ग्रासहोपर. डी. बट यू मेड फन ऑफ मी अँड केप्ट सिंगिंग अँड प्लेईंग. पण तू माझी चेष्टा केलीस आणि गाणं गात राहिलास आणि खेळत राहिलास. तर असं कोण म्हणतं? तर द अँट. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ देअर मीनिंग गिवन इन कॉलम बी. म्हणजे कॉलम एमध्ये काय वर्ड्स दिलेत आणि त्याचे मीनिंग्स कॉलम बीमध्ये दिलेत, तर ते मॅच करायचे. तर कलेक्ट कशाला मॅच होईल? तर तिसऱ्या ह्याला. पुट थिंग्स टुगेदर म्हणजे काय? तर सगळ्या वस्तू काय एकत्र ठेवणे. बी. सनी म्हणजे काय? तर सनीचा मीनिंग काय होईल? तर फिफ्थ वन. हॅविंग अ लॉट ऑफ सनशाईन म्हणजे सगळीकडे काय भरपूर सूर्यप्रकाश असणे असं होतं आहे. सी. रिलॅक्स म्हणजे काय? आराम. तर त्याचं आहे 1. विदाउट एनी टेन्शन. त्याचं काय? तर कोणत्याही तणावाशिवाय. परत डी. हेवीचं काय होणार? तर सेकंड वन. मोर इन वेट ऑर अमाऊंट म्हणजे वजन किंवा त्यापेक्षाही जास्त. ई. शेअरचं काय होणार? तर फोर्थ वन. गिव्ह अ पार्ट ऑफ समथिंग टू समवन म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीचा काही भाग देणं. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 कडे बोलूया. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट ऑप्शन. खाली क्वेश्चन दिला आहे आणि त्याला 3 ऑप्शन दिले, त्यापैकी करेक्ट आन्सरला टिक करा. एक पाहूया. द ग्रासहोपर काय करत होता? तर 1. यूज टू डू अ लॉट ऑफ वर्क. ग्रासहोपर काय खूप काम करतोय. सेकंड. यूज टू हेल्प हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्रांना मदत करायचा. थर्ड. डिड नॉट डू एनी वर्क. तो कोणतेही काम केले नाही. तर आहे ना, आन्सर काय आहे? तर थर्ड वन. डिड नॉट डू एनिथिंग. बी. ऑन अ हॉट समर डे द अँट वॉज बिझी. उन्हाळ्याच्या एका कडक दिवशी काय अँट कशी असते? व्यस्त होती. तर आन्सर आहे 1. कलेक्टिंग फूड. ती काय कशात हे करत होती? बिझी होती. तर फूड कलेक्ट करण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पाहूया. सी. द ग्रासहोपर इन्व्हायटेड द अँट. आणि ग्रासहोपरने काय केलं? अँटला इन्व्हाइट केलं. कशासाठी? तर फर्स्ट आहे टू गो फॉर अ वॉक विथ हिम. त्याच्यासोबत त्यांना फिरायला जायला. सेकंड. टू प्ले विथ हिम. त्याच्याबरोबर खेळायला. थर्ड वन. टू डान्स विथ हिम. त्याच्याबरोबर डान्स करायला. तर आन्सर आहे सेकंड. टू प्ले विथ हिम. त्याच्यासोबत खेळायला. डी. वेन द विंटर अराईव्ह द ग्रासहोपर डॅश. तर ग्रासहोपरचं काय असणार आहे? 1. एन्जॉय द वेदर विथ हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्रांबरोबर काय एन्जॉय करत होता. सेकंड. वॉज हंग्री अँड बिकेम वीक. त्याला खूप भूक लागली होती आणि तो अशक्त झाला होता. थर्ड. हॅड कलेक्टेड अ लॉट ऑफ फूड. तो भरपूर अन्न गोळा केले होते. तर ह्याच्यातलं करेक्ट आन्सर काय? तर सेकंड वन. वॉज हंग्री अँड बिकेम वीक. त्याला खूप भूक लागली होती आणि तो अशक्त झाला होता. ई. द अँट कुड एन्जॉय हरसेल्फ विथ हर फ्रेंड्स बिकॉज.
आन्सरच डायरेक्टली सांगते. फर्स्ट वन, शी हॅड कलेक्टेड इनफ फूड टू लास्ट थ्रू द विंटर. तिने तिने हिवाळा घालवण्यासाठी पुरेसं अन्न गोळा केले होते. त्यामुळे ती काय करत होती, तिच्या फ्रेंडबरोबर एन्जॉय करत होती. क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली बॉक्समध्ये काही वर्ड दिले, त्याने खाली जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्या फिल करायच्या आहेत. चला तर A1, द ग्रासहोपर यूज टू डॅश फ्रॉम वन प्लेस टू अनादर. तर ग्रासहोपर इकडून तिकडे आहे ना काय उडत जाण्यासाठी तो काय उडत जात होता, म्हणजे फ्लाय. B, द अँट वॉज कलेक्टिंग फूड फॉर विंटर. तर मुंगी अन्न गोळा करत होती कशासाठी, तर हिवाळ्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सी, देअर वॉज अ डॅश स्नोफॉल इन विंटर. तर हेवी, तिथे खूप सारा विंटरमध्ये स्नोफॉल झाला. डी, द हंग्री ग्रासहोपर डॅश ऑन द अँट्स डोअर. अँट्सचं डोअर ग्रासहोपरने काय केलं, ठोठावलं. कशा, तर नॉक. ई, द ग्रासहोपर डॅश हिज हेड इन फ्रंट ऑफ द अँट. ग्रासहोपरने मुंगीच्या समोर काय केलं, त्याचं डोकं झुकवलं. झुकवण्याला काय म्हणतात, बो. क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. ए, व्हॉट डीड द ग्रासहोपर डू द होल डे. ग्रासहोपर पूर्ण दिवसभर काय केले त्याने. आन्सर आहे द ग्रासहोपर यूज टू प्ले अँड फ्लाय फ्रॉम वन प्लेस टू अनादर ऑल डे लॉंग. द ग्रासहोपर दिवसभर खेळत असे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत असे. क्वेश्चन नंबर बी, वाय वॉज द अँट वर्किंग हार्ड. तर मुंगी का कष्ट करत होती. आन्सर, द अँट वॉज वर्किंग हार्ड बिकॉज शी वॉज कलेक्टिंग अँड स्टोरिंग फूड फॉर विंटर. मुंगी काय करत होती, म्हणजे अँट हिवाळ्यासाठी अन्न गोळा करत होती आणि साठवत होती, त्यासाठी ती हार्डवर्क करत होती. सी, व्हॉट ॲडवाईस डीड द अँट गिव्ह टू द ग्रासहोपर. तर मुंगीने ग्रासहोपरला काय ना सल्ला दिला. द अँट ॲडवाईज द ग्रासहोपर टू कलेक्ट फूड फॉर विंटर. तर ना मुंगीने टोळला काय सल्ला दिला, की हिवाळ्यासाठी तू फूड काय कर, गोळा कर. डी, व्हॉट हॅपन टू द ग्रासहोपर ड्युरिंग विंटर. तर हिवाळ्यात टोळाचे काय झाले, म्हणजे ग्रासहोपरचे काय झाले. आन्सर आहे द ग्रासहोपर वॉज व्हेरी हंग्री अँड बिकेम वीक ड्युरिंग द विंटर. तर ग्रासहोपर खूप भुकेला होता आणि हिवाळ्यात तो अशक्त झाला. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 1 व्यवस्थित समजला असेल. लवकरच प्रॅक्टिस झोन 2चा मी व्हिडिओ घेऊन येईन. थँक्यू.